खेळ मांडला, खेळ मांडला. पोरगा कुठं आहे? काय काय शोधलं मी त्याला, काय सापडेच ना तो. मग तू काय फेरफटका मारायला गेला होता गावामध्ये? मी फार शोधलं त्याला पण कुठे दिसलाच नाही त्याला. काय कुठं काय म्हणजे पळाला? आज असं कसा पळून जाईल तो, असं इकडेच कुणातरी घरामध्ये येत छापडेल. काय तुम्ही काळजी करू नका. मला एक गोष्ट सांग, त्या पोराबरोबर कोणी होतं? म्हणजे एखादी लहान मुलगी वगैरे रे? ताई 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 ताई? हा. किती वर्षाची होती ती पोरगी? दिसायला कशी होती? सांग ना मला, कशी होती ती पोरगी? मी कुठं पाहिलंय म्हणजे तो मुलगा म्हणत होता की माझी ताई अशी, माझी ताई तशी, म्हणजे तो सांगत होता म्हणून मला माहिती. मला ती पोरगी सुद्धा पाहिजे. पोरगी कशाला? हे विचारण्याचं काम तुझं नाही. त्या पोराबरोबर पोरगी पण आणून दिलीस ना, दुप्पट पैसे दे. काय साहेब, काय सोन्याचं अंड देणारा वगैरे काही तसला मामला आहे काही? तसं समज हवं तर. सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे म्हणून कापायचं पण नाही आणि चोरायचा सुद्धा प्रयत्न करायचा नाही. अलगत पोलिसांच्या हातात कधी पडलास तुला समजायचं पण नाही. साहेब राहता कुठे तुम्ही? हा नाही म्हणजे मुलं तुमच्या घरी आणून सोडायला तिथे तुमच्याकडे? साई लॉज. पोरं घेऊन ये, दोन्ही 2-2 घोट पिऊ. एक दारू 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 विलायती. जा, शोध पोरांना, ये नंतर घेऊन. काय एवढं आहे त्या पोरांमध्ये? शोधली पाहिजे. एवढ्या एवढ्या पोरीला बघितलं होतं का हो तुम्ही? तुझं पॅन्ट आणि शर्ट घातला होता छोटासा, इथं कुठेतरी बघितलं का? अहो याची बहीण ह्याला काल सोडून गेली होती, नाही बघितलं? बर बर, आता कुणाला विचारायचं? तू काळजी करू नका बाबा. हा
आपल्या दोघांचं एकत्र राहणं. साई रात्रभर कुठं राहिला असेल, त्यांना काय खायला असेल, काय प्यायला असेल. मला समधी काळजी लागून राहिली आहे. मला माझा साईल परत दे, परत दे देवा, कृपा कर. पण मला माझा साईल परत दे देवा, परत दे मला माझा साईल, कृपा कर माझ्यावर. गाडी बंद कर. या घरी 4-5. मंडळापासून तर आलो. आता चंद्री गाव आहे पाहिजे. पण सरकार ती इथेच कुठेतरी असेल. इथंच कुठतरी म्हणजे नक्की कुठं? सरकार ते सांगता यायचं नाही, त्याला शोधून काढायचं आणि ते बी आजच. आहा, काय बोलला वीर. जा कबाड बघा आरशात. त्या मायला इतके दिवस काय झक मारत होता काय? तुमच्यामुळे हे दिवस दिसतात मला. एक पोरगी गावली नाही तुम्हाला. गावात तोंड दाखवायची लाज वाटते मला. सरकार सपला, सरकारची ताकद सपली असं म्हणायला लागले समजा. सरकार म्हणजे म्हणू नका. तेव्हा आकडे सरकारची ताकद म्हणजे आम्ही आहे, आम्ही. आणि आम्ही असं कसं संपणार असं नवं. वय सरकार, आम्हाला संपवायची ताकद कोणाच्यात नाही. मग एवढे दिवस चंद्रिका गावली नाही. बोला की आता. बोले कोंड धरली काय तुमची? आम्ही आमचे समजे काम धंदे सोडून त्या चंद्रीला शोधत फिरतोय आणि ती चंद्री सोडा तिचं नग बी गावत नाही आम्हाला. आणि यांचं काय तर यांच्या समोर चंद्री येते, आता तुरी ठेवते आणि पळून जाते. आणि माझी ताकद म्हणे. अरे काय ताकद कामाची? सरकार पन्हाळ्याला आलोय ना आपण आता. का सांगतो तुम्हाला, तिला घेतल्याबरोबर परत जायचं नाही. जे बोललायस ते ध्यानात ठेव. आता जर चंद्री गावली नाही तर बाजी प्रभूंच्या खायल्या अंगाला तुझा पुतळा उभा करतो का नाही बघ. आधी त्या पंडितबाईच्या नवऱ्याला शोधा. काय म्हटली ती? साई लॉज. बघू तो तरी कामाचा निघतोय का नाही. आता चंद्रीला घेतल्या बघा, इथनं हालायचं नाही. काय कुठे गेली होती? काय हो, असं काय बघताय? काय बघताय? काय नाही, काय नाही. काय नाही मग असं बघताय कशा पाय? तुम्ही आज झाले,
आजच आज एक साहेब मला येऊन भेटले होते. कशा पाय? ते म्हणत होते की ते या पोराचे बाप आहेत. काय? ते मला म्हणले ह्यो पोरगा जर त्यांना परत दिला तर तुम्हाला पैसे द्या. अहो असं कसं? ह्यो तर म्हणत होता याच्या आईला आणि बापाला याच्या आत्यानं संपवलंय म्हणून. आणि आता ह्याच्या आणि याच्या बहिणीच्या मागे लागलंय. मग मला भेटला तो माणूस कोण होता? मला तर यात काहीतरी वेगळाच वास येतोय. मला तर याच्यात पैशाचा वास येतो. आपण देऊन टाकू त्या पोराला परत. अहो असं काय बोलताय तुम्ही? मग काय, त्या पोराला आपल्याकडे ठेवून काय त्याचं लोणचं घालायचंय, पैसे मिळतील आपल्याला. अहो असं काय बोलताय तुम्ही? ते त्याला मारून टाकतील की. आपल्याला काय फरक पडतो तुम्ही याला काय जितना काय, आपल्याला पैशाची मतलब. अहो एवढासा जीव त्यो. पण आपला कोण लागतो आपला? आपल्याला पैसे पाहिजेत फक्त. पैसा पैसा पैसा, नुसतं पैसा. माझ्या चंद्रीच्या यायला बी ह्योच पैसा आड आला होता. माझी सोन्यासारखी पोर याच पैशानं खाल्ली आणि आता पुन्हा तीच चूक करायला निघाला. पैसा माणसं खातो. माझी चंद्री बी याच पैशाच्या आड गेली आणि तुम्ही पाठवलं तिला. माझी चंद्री कुठं असल, काय करत असल, काय मी माहित. चंद्री नशिबात काय वाढून ठेवलाय कुणास ठाऊक. आधी ती लेखा आणि आता हा साहिल. सगळ्या बाजूनी कोंडी करून ठेवली आहे माझी. पण मी अशी हार मानणार नाही. माझ्या कोंडीचं उत्तर त्या दारुड्याकडे आहे. पण ते उत्तर चुकलं तर, किंवा त्याने ते दिलंच नाही तर. नाही, असं होणार नाही. काहीही झालं तरी साहिल आणि लेखा माझ्याच ताब्यात असतील. तो हणम्या काहीही करून साहिलला माझ्या ताब्यात देईलच. कारण पैशाची हाव सतत त्याच्या डोळ्यात दिसते. या पटावर हे हणम्याचं प्यादच मला डाव जिंकून देईल. हा बोल माया. प्रशांत, काय करताय तुम्ही? काही नाही, नियतीने आखून दिलेल्या चौकोनात आपल्या दैवाचे फासे कसे फिट बसतील त्याचा विचार करतोय. दैव त्याचीच साथ देतं प्रशांत, जो स्वतः प्रयत्न करतो. आता स्वस्थ बसून काही उपयोग नाहीये. तुम्ही त्या हणम्याच्या मागे लागा ना. काय झालंय त्याचं? माहित नाही, त्याचीच वाट पाहतोय. पण तो जाऊन खूप वेळ झाला. आता अजून वाट बघितली तर सगळा डाव फसेल. तसं होणार नाही. हणम्या साहिलला घेऊन नक्की येईल माझ्याकडे. तुम्हाला खरंच वाटतंय असं? माया, पैसा ही अशी गोष्ट आहे की जो भल्या भल्यानं आपल्या तालावर नाचायला लावतो. हणम्या तर बोलून चालून भिकारी आहे ग. आपण सांगू तसंच करेल तो. नाही, तरी आपण काळजी घ्यायला हवी. आजकाल कोणाचाही काही भरोसा नाही. मला वाटतं तुम्ही त्या हणम्याकडे जावं. पैशाची ताकद मी तुला सांगायची गरज आहे का माया?
नको काळजी करूस, साहिलला घेऊन तो नक्की येईल. डोंट यू वरी माया. आपण इकडे कशाला आलो खेळायला? आम्ही तुला एक खेळ शिकवतो. कसला खेळ? पैसे मिळतात तो खेळ. लय सोपा असतं. खेळल्यावर पैसे मिळतात? होय, तर मागच्या हफ्त्यात आम्ही 12 रुपये कमवले. काय? मला पण शिकव ना खेळायला. शिकवते की. लय सोपा असतं. तू हाताची बोटे दुमड. मग कोणत्याही माणसासमोर जायचं आणि म्हणायचं, भाऊ खायला द्या ना, पैसे द्या ना, पैसे द्या ना. जर समोर बाई असेल तर म्हणायचं, दे ना माय, दे ना. आणि जर समोर बापी असेल तर म्हणायचं, द्या ना बाबा, द्या. हाय का नाही सोपा? पण असं केलं की देतात पैसे? मग काय, काही लोक पहिल्यांदाच देतात, पण काही लोक नाही. मागे लागून राहायचं त्यांच्या, नाहीतर रडून दाखवायचं, दे माय, दे ना माय, भूक लागले माय, असं करत राहायचं. आपण त्यांच्या कापडांना हात लावायचा. त्यांना ते आवडत नाही, पण आवडत नसेल तर ते कसे देणार पैसे? उलट आवडत नाही म्हणून तर घेतात. कंटाळून कंटाळून देतात. ते कंटाळेपर्यंत आपण मागतच राहायचं. साई, जाते माणसाच्या मागेला. डोकं खाल्लं. काका, 2 रुपये द्या ना काका. चल निघ रे. ओ काका, असं नका करू. अरे निघ रे बाबा, माझं डोकं नको खाऊस तू. चल निघ. काका द्या ना, मला खूप भूक लागली. द्या ना. अरे काय रे बाबा, चल हे घे, चल निघ. बाबा, जमलं की रे तुला? आता करशील ना असं? हो, करणार. तू जा तिकडे आणि मी जाते इकडे. दुपारच्याला इकडेच भेटू. चालेल. मग चला. गेले पोरं काय माहित शोधायचं काय, घर काम चालायचं काय. काय साहेब? काय नाही, आलो असंच तुझं काय चाललंय ते बघायला. माझं काय चाललंय साहेब? माझं बरं चाललंय. होय ना? कुठे साहिल? कुठे साहिल? हा, तो पोरगा. त्याचं नाव साहिल, मला माहित नाही. विसरला. तू बाहेर गेला साहेब? परत गेला? हा, म्हणजे आला होता, परत गेला. पण जाताना सांगून गेला की परत येणार आहे. मग तुझं म्हणणं आहे तो परत येईपर्यंत मी साई लॉज मध्ये असंच वाट बघत बसायचं आयुष्यभर, तू सांगतो म्हणून? हा, तसं नाही साहेब, तू परत येणार आहे, मला सांगून गेला तू परत येणार. काही नाही, माझी बायको म्हणत होती ना, तेच बरोबर होतं. तुझ्यावर विश्वास ठेवायलाच नको होता. फसवतोयस तुम्हाला. साहेब, मी तुम्हाला कशाला फसवेन साहेब, कशाला फसवेन? हे बघा, तुमचा जेवढा फायदा आहे ना त्याच्यात माझा फायदा आहे ना, कशाला फसवू मी तुम्हाला? फायदा आहे ना तुझा पण फायदा आहे ना. हा? तो जर पोरगा मला दिला तर तुझा फायदा संपला. फायदा संपू नये, जास्त फायदा व्हावा म्हणून त्या पोराला तू माझ्याकडे देत नाही. नाही, मी सांगतो, खरं सांगतो, विश्वास ठेवा. माझ्या पोरांसोबत तो पोरगा बाहेर गेलाय, परत येणार नाही. परत आला हणम्या, तो साहिल मला पाहिजे. आणि जर तो साहिल माझ्यापर्यंत नाही ना आला, लक्षात ठेव, सोडणार नाही मी तुला. तू मला सांगितलं होतं ना आणून देतो म्हणून. तू जर नाही ना दिला, मी तुला सांगून ठेवतो. काय चाललंय? कशा पाय मारताय माझ्या नवऱ्याला? तुझ्या नवऱ्याने मला सांगितलं होतं की साहिलला माझ्याकडे आणून देईल म्हणून, अजूनही आणून दिलेलं नाहीये त्यांनी. ओ साहेब, माझ्या नवऱ्याला हात जरी लावलास ना तरी मुर्दा पाडीन मी तुमचा.
हे हणम्या, लक्षात ठेव, जर साहिल माझ्यापर्यंत नाही ना आला, सोडणार नाही मी तुला. अरे जा रा, कुणाला सोडणार नाही. मी आम्ही बघते काय करतोस ते. चल निघत ना. बघून घेईन मी दोघांना. काय बघून घेणार? लक्षात ठेव. अरे जा रा. काका 2 रुपये द्या ना. अरे बाबा नाही पैसे. द्या द्या अरे ना. नाही बाबा. काकू 2 रुपये द्या ना. द्या ना. ओ काका 2 रुपये द्या ना. नाही येत रे, द्या ना. नाही येत. द्या ना. पंडित, गरीबाला काहीतरी द्या मावशी. द्या ना, खूप भूक लागली आहे. ओ मावशी द्या ना, खूप भूक लागली आहे मावशी. द्या ना. साहिल, साहिल, कुठे होतस तू साहिल? किती दिवस शोधलो ना तुला. आणि हे काय करतोय? मी भीक मागतोय. भीक? हो ताई, खूप मजा येते. खूप पैसे मिळतात ह्यात. आता आपल्याला कधीच उपाशी राहावं नाही लागणार. अरे कसलं वांगळ काम करतोस. भीक मागणं चांगलं नसतं. कुणी शिकवलं तुला? माझ्या बरोबर आणखी 2 जण आहेत. त्यांनी शिकवलं मला. कुठं आहेत ते? थांब दाखवतो. ती खूप चांगली मुलं आहेत. मी उपाशी असताना त्यांच्यामुळेच मला खायला मिळालं. चल माझ्या बरोबर, मी तुला दाखवतो. पंडित साहेब आपण. हो, आपण कोण? मी वाकडे, धनंजय वाकडे. शेवटी आपली भेट झालीच म्हणायची. पण मला कसं ओळखलं? असं काय करताय पंडित साहेब? अहो, आपली माणसं ओळखायला येळ लागतो रे. म्हणजे आपण एका विचाराची माणसं. हो. शिवाय मायाबाईसनी फोन केलता. त्या म्हटल्या की तुम्ही आयता इथं साई लॉजवर पन्हाळ्याला. चला भेटून घेऊ. तुम्हाला भेटायला आलो तर तुम्ही दारात. हो, या की आत बसूया. नको, आता आत बाहेर नको. ज्या कामासाठी आलोय ते उरकूया. पंडित साहेब, चंद्री कुठं आहे? हो, म्हणजे पन्हाळ्यातच आहे, पण सापडली नाहीये अजून. काय पंडित साहेब, अहो मायाबाईंनी शबूत दिलता आमासनी का चंद्रीला हवाली करतो म्हणून. नाही म्हणजे साहेब, ती गावातच आहे, अजून सापडली नाही, पण सापडेल नक्की. आणि सापडली की सापडेल. येतो, हवाली करतो, असले आश्वासनं नको. काय झालं तरी चंद्री पाहिजे आम्हाला. म्हणजे
सापडली की तुमच्याचकडे आणून सोपवणार आहे आणि तसंही आम्ही आमचा शब्द वाया नाही जाऊ देणार. नाही तो सबूत कसा पाळताय हे बघायला चालू आहे आम्ही. काय टेन्शन घेतोय पंडित. आता आम्ही बी आलोय तुमच्या मदतीला. हो दोघं मिळून शोधू चंद्रीला. तुम्ही या अंगाला शोधा, आम्ही त्या अंगाला शोधतो. चालेल ना. ज्याला गावल त्याने एकमेकाला कळवू. नाही पण माझ्याकडे नंबर नाही आहे तुमचा फोनचा. बुलेट जी सरकार. आपला नंबर द्या साहेबांचा घे. हो मी देतो हा त्यांना. नंबर घेता. नाशिक नाशिक एक शीट नाशिक नाशिक. अजून किती वेळ पळत राहायचं. आता आपल्याला या गावात बी धोका आहे. ही समधी माणसं या गावात एकत्र आली आहेत. आपल्या इथनं पळून जायला लागणार एवढं नक्की. एक शीट नाशिक. पळून जाणार म्हणजे कुठे ते नाही माहित. पण आपण इथं राहिलो नाशिक नाशिक तर आपण एक त्यांच्या शीट थावडीत नाशिक, लावणार. नाशिक होय. तर नाशिकच लांबचं गाव आहे आणि दुसरं कुठचा मार्ग बी नाही. तिथंच जायला पाहिजे. कुणाला कळणार बी नाही. नाशिक नाशिक एक शीट नाशिक नाशिक. चल. नाशिक नाशिक एक शीट नाशिक नाशिक. काका आम्हाला बी नाशिक मध्ये जायचं आहे. घ्या ना बसून. हा चल. चल भैया जान दो. गेल्यानंतर एक फोन करून द्या. अरे काय झालं. सरकार समधीकडे शोधलं पण चंद्री गावली नाही. लोकांनी विचारलं का. वय सरकार समदेश विचारला पण कुणाला काय बी माहित नाही. मायला त्या पोरगीचा फोटो बी नाही आपल्याकडे कुणाला दाखवायला. समजानं वर्णन करून सांगितलं सरकार पण कुणी पण बघितलं नाही तिला इथं. एक करता येईल. चंद्री बरोबर ती भागवताचं पोरग बी आहे ना. आता आपण ह्याचा विचार करूया. दोन लहान पोर कुठं जाते काय करते यांच्या डोसक्यात आत्ता काय चालला. दोन लहान पोर ती बी भिलेली लहान पोर. याचा विचार केला तर चंद्रीचा माग लागेल. पण सरकार ते दोघं संगतीन असतील का. असतील संगतीनच असतील. चंद्री त्या पोराला एकलं नाही सोडणार. आता तिच्यावर डबल जबाबदारी आहे. स्वतःला वाचवायची आणि त्या पोराला वाचवायची. त्या पोराला वाचवण्याच्या पायात चंद्री आपल्या हातात गावणार. भागवत मेले पर त्यांचं पोरग असं कामाला येते. काय नाव पोरग्यात. साहिल. साहिल म्हणजे किनारा. आता बघा. आता तुम्ही बघा ते पोरग या वाकड्याचे नाव कशी किनाऱ्याला लावते. लय थंडी अरे. हो लोक थंडी पडली आहे ना. हो बघ तुझं भाडा नाही.
किधर जाना साहब? नाही नाही, मला कुठे जायचं वगैरे नाहीये. बोला ना साहेब, कुठे जायचं? मी शोधतोय कुणाला तरी. कोणाला साहेब? तुम्हाला काय करायचं आहे? एक साधारण 14-15 वर्षाची मुलगी, अशी लांब वेणीवाली, आणि तिच्याबरोबर एक 7-8 वर्षाचा मुलगा तिथे कुठे फिरताना पाहिलं त्याला? त्या पोरीनी परकर पोलका घातला होता का? आणि मागे एक लांब वेणी? हो बरोबर आहे. तुम्ही पाहिलं तिला? हो पाहिलं. आत्ताच टॅक्सीत बसून गेली. टॅक्सीत बसून गेली? कुठे गेली? नाशिकला गेली. दोघेही गेली? हो, दोघं पण होती. तू इकडूनही गेलीस तर, पण मी सोडणार नाही तुला. येतोय आता मीही नाशिकला. बंद करते. अहो काय झालं? अहो असं काय करताय? अहो अहो सांगा की. अहो असं घाबरलं आणि का दिसताय? अहो सांगा की. अहो बोला की काहीतरी. अहो काय झालं? काय झालं? अहो सांगा की, बोला. काय झालं? काय झालं? पोरगा रे साहिल, तू म्हणत होता ना माझी लेखाताई, माझी लेखाताई. ती दुसरी तिसरी कुणी नाही, आपली चंद्रीच आहे. काय? तू वाकड्याच्या तावडीतून सुटण्यासाठी पडत ती कुठे कुणाच ठाऊक. आणि ते पोरगा? ती पोरगा नाही तिच्याबरोबर. ते माणूस आहे त्या दिवशी आला होता, तो मला मारत होता. तो शोधतो त्या पोराला आणि वाकडे शोधतो चंद्रीला. वाकडे लागले चंद्रीच्या पाठीमाग. तुम्हाला कोणी सांगितलं? पुढे काय सांगितलं? मी माझ्या कानाने ऐकलं. वाकडे पदार्थ आपला सगळा पाऊस पडला की आपलं काही खरं नाही, आपल्याला इथून जायला पाहिजे का? माझ्या तुम्हाला हे समजा कळलं ना, मग तुम्ही चंद्रीला संगच का नाही आणला? ती चंद्री कुठे, पोरगं कुठे, काय माहित नाही. आता आपण काय करायचं? काय करू शकत नाही, काय करायचं? असं नका ना म्हणू, काहीतरी केलं पाहिजे ना. माझी पोरगी अशी वाऱ्यावर भटकते. काय मी नाही करू शकत. हे शब्द माझ्यामुळे झाले कमळे. माझ्या पोरीची बरबादी मॅच की. माझ्या पोरी जीवन माझ्यामुळे बरबाद झाले. तिचं माझ्या पोरी काय करताय? माझ्या पोरी काय करताय? हॅलो. हॅलो. हा, मी प्रशांत बोलतोय. एक मिनिट हा. सरकार, तुमच्यासाठी फोन आहे. कोण आहे?
प्रशांत हॅलो, काय झालं? चंद्रीचा पत्ता लागला? सापडली आणि नाही सुद्धा. म्हणजे ती दोघंही आता एका प्रायव्हेट टॅक्सीमध्ये बसून नाशिकला गेली आहेत. काय? हो, मला प्रत्यक्ष बघणाऱ्या माणसांनी सांगितलंय. ही खबर पक्की आहे? 100%. मग आता काय करायचं ठरवलंय? मी नाशिकला निघालोय. तुम्ही काय ठरवलंय? प्रशांतराव, हा, तुम्ही चला नाशिकला, आम्ही येतो मागोमाग. ठीक आहे, नाशिकला भेटू आपण. फोनवरनं संपर्कात राहा. बाय. सरकार, आता आपण काय करायचं? आपण आता गावाकडे जायचं. या चंद्रीच्या मागं कुत्र्यावाने पळण्यात काही अर्थ नाही. गावाकडची कामं उरकून मग जाऊन नाशिकाला. ताई, मला माझ्या आईबाबांची खूप आठवण येते. माझे आई बाबा. तू उगाच काळजी नको करू. झोप तू. लई थकला आहेस ना ग. उगाच जागत नको बसूस. झोप तू. हा, पण आपल्याला ते भेटणार ना? वय वय, नक्की भेटतील. हा, आपण त्यांना भेटायला चाललोय. नाही रे, पण ते नक्की भेटतील आणि ते पण लवकरात लवकर. हा, तू झोप. जे काय बी झालं त्या बिचाराचा काय दोष आहे? मी माझे आईबाप गमावले आणि आता हा बी पोरका झाला. या आईबाप गमावण्याचं दुःख काय असतं ते मला माहीत आहे, पण ते दुःख मी याला कसं समजावू? माझी बी भावंड होती, पण ह्याच्या रूपानं मला बी एक भाऊ मिळाला. आता ही माझी जबाबदारी आहे. यापुढे मी ह्याची सख्खी बहीण आहे आणि हा माझा सख्खा भाऊ. आम्ही दोन पोरके एकमेकांसाठी कुटुंब बनू. काय बी झालं तर मी माझ्या भावाला काय बी होऊ देणार नाही. काय बी होऊ देणार नाही. हाय अंबाबाई, मला शक्ती दे. हॅलो, निघालीस का? ओके, ठीक आहे. ऑन द वे आहेस ना? मी पोहोचतोच आहे. मी त्यांच्या पाठोपाठच चाललोय. बाय. त्या पोरांनी सुद्धा नाकी 9 आणलेत माझ्या, पण मी सोडणार नाही. एकदा माझ्या हातात सापडत आहेत बस. साहिल आणि ती लेखा कसे सापडत नाहीत ते फक्त. नाशिकला चाललायत काय? नाशिक हे तर माझं कार्यक्षेत्र आहे. आता पाहतो कुठे पळतात आहे.
नमस्कार. आज आपण आलो आहोत नाशिकला एका अद्भुत क्षणाचे साक्षीदार बनण्यासाठी. इथे एक श्रीरामाचे मंदिर आहे जे अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तीने बांधलेले आहे, तात्यासाहेब सरनाईक. आज ते हयात नाहीत. त्यानंतर त्यांचे सुपुत्र दादासाहेब सरनाईक हे या मंदिराची व्यवस्था पाहत आहेत. दादासाहेब सरनाईक हे नाव संपूर्ण नाशिकमध्ये आदराने घेतले जाते. राजकारण आणि समाजकारण यांची सांगड कशी घालायची याचा आदर्श दादासाहेबांनी घालून दिला आहे. असं म्हणता येईल राजकीय वर्तुळात तर दादासाहेबांच्या मर्जीविरुद्ध पान देखील हलत नाही. असे हे सर्वांचे लाडके दादासाहेब येथे थोड्या वेळातच येणार आहेत, कारण आज श्रीराम मंदिराचा वर्धापन दिन आहे. दादासाहेब आणि त्यांची पत्नी प्रतिमाताई यांच्या हस्ते श्रीरामाची पूजा केली जाईल. या प्रसंगाचं वैशिष्ट्य हे आहे की पूजा झाल्यावर श्रीरामाला प्रसाद म्हणून गुलाबाच्या कळ्या गाभाऱ्यात ठेवल्या जातात आणि मग गाभारा बंद केला जातो. अर्ध्या तासानंतर जेव्हा गाभारा उघडला जातो तेव्हा कळ्यांचं पूर्ण फुललेल्या गुलाबात रूपांतर झालेलं असतं. हाच चमत्कार लाईव्ह पाहण्यासाठी आता आपण श्रीराम मंदिराकडे जाऊया. मी प्रगती, कॅमेरामॅन स्वप्नील बरोबर. मी मराठी वाहिनीवर. धन्यवाद.